माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना. कोकाटेंचा राजीनामा तत्वतः स्वीकारला, अजितदादांनी केलं जाहीर. मंत्रिमंडळातल्या पुनरागमनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या धनंजय मुंडेंना कडवा विरोध. मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा. साताऱ्यातल्या सावरी ड्रग्ज प्रकरणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंभोवती अडचणींचा डोंगर. राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल मोरेचं तात्काळ निलंबन, तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, ठाकरेंच्या सेनेची मागणी. शरद पवारांनी अजित पवारांचा हात धरणं म्हणजे भाजपशी हात मिळवणे, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. पवारांची भेट घेत ठाकरे बंधूंसोबत येण्याचं राऊतांचं आवाहन. शरद पवारांच्या भूमिकेकडे नजरा. मुंबईत अजित पवारांना बाजूला ठेवत भाजप आणि शिंदे सेनेच्या 150 जागांचा फॉर्म्युला निश्चित. उरलेल्या 77 जागांवरती लवकरच तोडगा. नवाब मलिकांना मात्र भाजपचा विरोध कायम. जगातल्या नेत्यांना मुली पुरवणाऱ्या एप्स्टाईन फाईल्समध्ये भारतातील 3 आजी माजी खासदारांची नावं. फाईल उघड झाल्यानंतर देशाच्या राजकारणात भूकंप होणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. चंदीगड शिमला हायवे संदर्भात चर्चा केली.